एका प्रायव्हेट हॉस्पिटलमधून आमच्याकडे एक डेड बॉडी PM साठी आलेली आहे आणि त्याचा एक मला फोन आला की अशी आजार सस्पेक्टेड आहे. त्याची क्लिनिकल हिस्ट्री मी बघितली. तो 18 तारखेला प्रायव्हेट हॉस्पिटलला ॲडमिट होता. त्याला सस्पेक्टेड गियाबारी सिंड्रोम असं होतं आणि त्यांनी त्याला काय 5 दिवस ट्रीटमेंट दिली आणि इन्स्पाइट ऑफ ट्रीटमेंट आणि व्हेंटिलेटर सपोर्ट तो आज मृत पावलेला आहे. ती बॉडी 12 वाजता आली आणि एक बघितलं असेल पुण्यामध्ये मोठा आउटब्रेक चाललेला आहे गियाबारी सिंड्रोमचा आणि सगळे हॅवॉक झालेले आहे. तर यावेळेला नुसतं PM न करता, कारण त्याचं ऑलरेडी मेडिकल लिगल झालं होतं, तर मेडिकल लिगल PM व्यतिरिक्त आपल्याला काहीतरी वेगळं करायला पाहिजे. सो वी थॉट आपण एक क्लिनिकल PM करावं. क्लिनिकल PM आपण कधी करतो? ज्या वेळेला आपल्याला रुग्णाचं मृत्यूचे एक्झॅक्ट कारण कळतं. त्यावेळेला आम्ही 2 लोक मायक्रोबायोलॉजी आणि पॅथॉलॉजिस्टला इन्व्हॉल्व केले. मग 4 लोक या टीमने PM केलं आणि त्याचे क्लिनिकल एक्झामिनेशन जे क्लिनिकलच्या तपासण्या होत्या किंवा त्याचे क्लिनिकल रिपोर्ट होते हॉस्पिटलचे ते, आणि त्यांनी त्या आफ्टर PM त्याचा तर समन्वय साधला आणि त्यांनी सांगितलं की प्रायमा फेसी त्यांना ते गियाबारी सिंड्रोममुळे डेथ झालेली वाटते. पण कन्फर्म करण्यासाठी त्यांनी CSF आपण सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असतं ते ब्रेनमध्ये असतं ते, नंतर त्याचं बॅक्टेरियल व्हायरल आणि फंगल कल्चरला पाठवलेलं आहे. PCR पॉलिमरेज चेंज रिॲक्शनसुद्धा ब्लड पाठवलेलं आहे. नंतर ब्रेन, हार्ट, किडनी, लंग आणि छोटा मेंदू आपण त्याला ब्रेनस्टेम असं म्हणतो आणि पेरिफेरल नर्व आपण साईड न्यूरॉनचे तुकडे काढून तपासायला पाठवले. एक्झॅक्टली आपल्याला एकदा हिस्टोपॅथॉलॉजिकल आणि PCR रिपोर्ट किंवा आपण बॅक्टेरियल, व्हायरल, फंगल, मायक्रोबायोलॉजिकल, सायटॉलॉजिकल आणि हिस्टोपॅथी 3 रिपोर्ट आले की आपल्याला एक्झॅक्ट कॉज ऑफ डेथ देता येईल. हा आजार होतोय हा फिकोरल कॉन्टॅमिनेट, जे आपण ड्रिंकिंग वॉटर जे कॉन्टॅमिनेट झालं तर होतो. प्रामुख्याने याला बारीक ताप आणि गॅस्ट्रोएंटरायटिस म्हणजे आपण त्याला जुलाब होणं, उलट्या होणं असा प्रकार असतो. 2 दिवसात तो सेटल होत नाही. पेशंटच्या हातापायाला मुंग्या येऊन त्याला पॅराप्लेजिया किंवा क्वाड्रिप्लेजिया आपण त्याला म्हणजे विकनेस, शक्तीही नसतो, पण त्याचा ब्रेन शाबूत असतो. त्याला वाटतं आपण दोन्ही हात दोन्ही पाय हलवू शकतो. अशा वेळेला ताबडतोब तुम्ही डॉक्टरांकडे जावं आणि योग्य ती ट्रीटमेंट घ्यावी आणि यातून जर लवकर ट्रीटमेंट घेतली माणूस लवकर बरा होऊ शकतो.